ज्या भारतीय जनता पार्टी सोबत आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांनी संघ केलेला आहे, घरोबा केलेला आहे, त्या भाजपामध्ये मुळात सगळ्या प्रकारचे भ्रष्टाचारी, तडीपार, बलात्कारी, गुंड, गुन्हेगार आलेले आहेत। त्यामुळे जर भाजप आपल्या सोबत असेल तर आपण गुन्हेगारांना सुद्धा निवडून आणू शकतो, कारण साम दाम दंडभेद, ईव्हीएम सगळ्या स्वायत्त यंत्रणा आपल्या हाताशी आहेत। ही एका अर्थाने खात्री मिळाल्यामुळे आणि लोकांना गृहीत धरत असल्यामुळे, कारण लोकांच्या मताची गरजच नाही, आम्ही काहीही करून आम्ही निवडून येऊ शकतो असं वाटल्यामुळे कदाचित लोकांच्या कुठल्याही मताचा आदर न करता इथे राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो निश्चितपणे निषेधार्ह आहे। त्याचं नाव दिनेश वाघमारे आहे, त्याने नावाला जागावं। मी कालही बोललो, या वाघमारांनी निदान लांडग्याला तरी मारावं बरं। हे त्याला सामील आहे की काय? चोखलिंगम हे केंद्रीय निवडणूक आयुक्त आहे तिकडले वाघमारे, राज्याचे करतायत काय? हे कोणत्या प्रकारची यंत्रणा राबवत आहे? अंबादास दानवे यांनी सांगितलेल्या गोष्टीत सत्य आहे, तथ्य आहे। हे निवडणूक अधिकारी धमक्या देत आहेत उमेदवारांना, विरोधी पक्षाच्या मागे घ्या म्हणून, कारण त्यांच्यावरती संबंधित पालकमंत्र्यांचा दबाव आहे प्रत्येक ठिकाणी। हे किती काळ चालणार? ही लोकशाही आहे का? तुम्ही याला लोकशाही म्हटलं, तुम्ही याला निवडणूक म्हणता? महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वातावरण कधीच निर्माण झालं नाही। ते आता भारतीय जनता पक्ष, मेंढे आणि अजित पवारांनी सुरू केलेलं आहे। महाराष्ट्रातले सगळे गुंड अजित पवारांच्या पक्षात गेले, सगळे गुंड। तुम्ही कोणत्या गुंडाचं नाव घ्या आणि कोणत्या गुंड टोळीचा संदर्भ आहे, ते सगळे अजित पवारांच्या पक्षात आहेत आणि हा पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत सामील आहे। जळगावला उमेदवारांचं किडनॅपिंग केलं माघार घेत नाही म्हणून, आणि जबरदस्तीने माघार घ्यायला लावली आणि बिनविरोध निवडून येण्यासाठी। ही जी स्पर्धा सुरू झाली या निवडणुकीत बिनविरोध निवडून आणण्याची, ही फक्त धमक्या, पैशाचा वापर, ब्लॅकमेलिंग, दहशत काय करतात राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे निवडणूक आयुक्त? इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी महानगरपालिकेला बिनविरोध लोक निवडून आलेच नव्हते। कल्याण डोंबिवली यांच्या बापाच आहे का? कल्याण डोंबिवली मोठे मिरवणुका काढतात विजयाच्या। हा, आम्हाला माहित नाही कशा धमक्याने, कशा ब्लॅकमेल करून आणि कसं दहशत निर्माण करून लोकांना मागे घ्यायला लावलं। मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, तुमच्या हे लक्षामध्ये आलं का की सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्या जिंकण्यासाठी एक पॅटर्न वापरला जात आहे, आणि हा जर पॅटर्न तुम्ही जर बारकाईने बघितलं तर हा जो पॅटर्न आहे हा महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यानंतर हा पॅटर्न सुरू झालेला आहे। आणि त्यानंतर आपण जर आता बघितलं असेल की नगर परिषद आणि नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये हा पॅटर्न वापरला गेला, आणि त्यानंतर आता ज्या महानगरपालिकेचा जो निवडणुका होत आहेत त्याच्यामध्ये पण हा पॅटर्न वापरला जात आहे। आणि म्हणून ते जे म्हणतायत ना की आम्ही जिंकणार किंवा आमचंच बहुमत येणार किंवा 2/3 मेजॉरिटीने आम्ही जिंकणार, त्याच्या मागे हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न वापरला जात असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे। म्हणून हा जो पॅटर्न आहे हा महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक मतदाराने समजावून घेतला पाहिजे की नक्की आपल्या राज्यामध्ये हे चाललंय काय, आणि ज्या प्रकारे एक पक्ष हा प्रत्येक ठिकाणी म्हणजे राज्यामध्ये, केंद्रामध्ये आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कशा प्रकारे हा विजय होत आहे आणि कशा प्रकारे हे सर्व जे काही घडवलं जात आहे किंवा घडलं जात आहे, आणि ज्या प्रकारे विरोधी पक्ष हा प्रत्येक ठिकाणी अस्तित्वात ठेवायचा नाही का काय, अशा प्रकारची एक जी काही रचना आहे ही त्या ठिकाणी केली जात आहे। म्हणजे 2014 मध्ये एक मॉडेल सांगितलं गेलं, आणि आता हे जे काही 2025 मध्ये, आता 26 मध्ये एक प्रकारचा एक पॅटर्न हा तयार केलेला आहे का काय, अशी शंका घ्यायला पूर्ण वाव आहे। कारण हे जर पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये 3 भाग आहेत। ह्या ज्या पॅटर्न आहे हा 3 प्रकारे केला जातो आणि किंवा तो वापरला जातो असं म्हणा, किंवा हे जे 3 प्रकार आहेत हे जर तुम्ही समजावून घेतले तर तुम्हाला ते समजावून येईल। आणि म्हणून जो पहिला जो प्रकार आहे तो हा आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल मागच्या निवडणुकांचे निकाल, तर त्याच्यामध्ये एक जो पॅटर्न वापरला गेलेला आहे तो म्हणजे बिनविरोध निवडणुकींचा। म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल नगर परिषद, नगरपालिका ह्याच्यामध्ये ज्या मंत्र्यांच्या ज्या काय पत्नी आहेत किंवा बायका आहेत त्या बिनविरोध नगराध्यक्ष झालेल्या आहेत। 3 ते 4 मंत्र्यांच्या बायका ह्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्या,
त्याच्यानंतर शेकडोच्या संख्येने जो सत्तामध्ये जे बसलेले पक्ष आहेत ते सत्ताधारी पक्षांचे जे काही नगरसेवक आहेत नगरपालिकेमध्ये नगर परिषदेमध्ये ते बिनविरोध निवडून आले. आणि त्यानंतर जे काही विरोधी पक्ष आहेत त्याच्यामध्ये कुठे एकही असं मला कुठे बातमी वाचायला मिळाली नाही की जे विरोधी पक्षाचे नगरसेवक आहेत ते सुद्धा बिनविरोध निवडून आले. किंवा जर अपवाद असेल कुठे तर ते असू शकतं, परंतु माझ्या तरी काय तसं वाचण्यामध्ये कुठं आले नसेल. तुम्हाला जर काय तसं सापडलं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. म्हणजे याच्यामध्ये निवडणुकाच होऊ द्यायच्या नाहीत किंवा निवडणुकीला जे लोक उभे राहतील त्यांना साम दाम दंड भेद वापरून त्यांना आपले अर्ज मागं घ्यायला लावायचे. आणि म्हणून तुम्ही जर पहिल्यांदाच ज्या शिवसेनेचे जे नेते आहेत सुषमा अंधारे किंवा शिवसेनेचे जे काही खासदार आहेत संजय राऊत यांच्या ज्या प्रतिक्रिया तुम्ही सुरुवातीला ऐकल्या, त्यांचं म्हणणं हेच आहे की जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्यावर एक प्रकारे दबाव आणला जातोय आणि जे उमेदवार उभे राहत आहेत त्यांना उमेदवारांना वेगवेगळे आमिष दाखवून म्हणा किंवा ब्लॅकमेलिंग करून म्हणा, दहशत निर्माण करून म्हणा किंवा त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे हे जे अर्ज आहेत ते मागे घ्यायला लावत आहेत. आणि त्या ठिकाणी ज्या निवडणुका आहेत त्याच होत नाहीत. म्हणून हा जो पॅटर्न आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा वापरला गेला. आणि त्याच्यामुळं त्याच्या जोडीला आता दुसरा जो आहे तो तर आपण विचार करणारच आहोत, परंतु हा पॅटर्न त्या ठिकाणी वापरला गेला आणि त्या वापरून त्या ठिकाणी जे काय 2/3 मेजॉरिटी त्यांना संपूर्ण नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळाली ते त्या ठिकाणी झालेलं आहे असं स्पष्ट दिसतंय. आणि त्याचीच पुनरावृत्ती आता पुन्हा एक वार ज्या ज्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आता होत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या नगरपालिकांमध्ये आपण जर पाहिलं असेल महानगरपालिकांमध्ये तर त्या ठिकाणी त्यांचे जे नगरसेवक आहेत ते बिनविरोध निवडून येत आहेत. आता हा जो पॅटर्न आहे हा त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे म्हणतात ना लोकशाहीच्या विरोधातला हा पॅटर्न आहे. जर कुठे बिनविरोध निवडणूक झाली मागे सुद्धा खूप साऱ्या वेळेस बिनविरोध निवडून एखादी दुसऱ्या ठिकाणी बिनविरोध निवडणुका होत होत्या, परंतु निवडणुका जर होणार नसतील तर मग त्या लोकशाहीमध्ये आपण खरोखर आपले प्रतिनिधी निवडतोय का हा लोकांनी आता विचार केला पाहिजे. आणि हे जे पॅटर्न आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वापरला गेलेला आहे आणि तो सिद्ध झालेला आहे. आणि तो आता महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये सुद्धा आपल्याला वापरताना दिसत आहे. दुसरा जो पॅटर्न आहे तो याच्यामध्ये आहे की सत्तेमध्ये जे आपण बघितलं असेल सत्तेमध्ये किंवा जो महाराष्ट्रामध्ये एक बाजूला महाविकास आघाडी आहे दुसऱ्या बाजूला महायुती आहे. परंतु हे दोन्ही जर तुम्ही बघितला आत्ता किंवा ह्याच्या ज्या नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्या तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं की हे सर्व एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आहेत. आणि विशेष करून महाविकास आघाडी तरी काही ठिकाणी एकत्र दिसले, परंतु जे महायुतीचे जे तिन्ही घटक पक्ष आहेत ते जे सत्तेमध्ये एकत्र आहेत राज्याच्या सत्तेमध्ये ते मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी विरोधामध्ये उमेदवार दिले आणि एवढं करत असताना सुद्धा त्यांची जी संख्या आहे ती सर्वात जास्त निवडून आली. आता ते कसं काय ह्याच्यामध्ये आपण जाणार नाही किंवा तुम्हाला गेला तरी काही हरकत नाही, तुम्ही कमेंट करून सांगू शकता की हे कसं काय झालं. परंतु एकमेकांच्या विरोधामध्ये लढून सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक जेव्हा झाली त्याच्यानंतर मात्र ते महायुतीची सत्ता आली असं सांगण्यात आलं किंवा मुख्यमंत्र्यांनी त्या प्रकारे सांगितलं की महायुतीचे एवढे लोक आले, परंतु ते महायुती म्हणून लढलेच नव्हते. पण हा एक पॅटर्न बनवलेला आहे आणि नगरपरिषद नगरपालिकेमध्ये हा पॅटर्न त्यांनी चालवण्याचा प्रयत्न केला की एकमेकांच्या विरोधात लढायचं. म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक ह्यांची जी स्पेस आहे विरोधकांची जी स्पेस आहे ती स्वतःच घ्यायची आणि त्याच्यामध्ये एक प्रकारे दोन्ही ठिकाणी आपणच निवडून आलं पाहिजे अशा प्रकारची एक रचना करायचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. आणि त्याच्यामध्ये जो तिसरा जो त्यांनी जो पॅटर्न बनवलेला आहे तो म्हणजे शासन आणि प्रशासन यांची मिलीभगत आणि त्यामधून ह्या निवडणुका जिंकायच्या. तुम्ही जर बघितलं असेल की संजय राऊत जे शिवसेनेचे नेते आहेत खासदार आहेत त्यांचं तर म्हणणं थेट आहे की निवडणूक आयोग काय काम करतोय. निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे फ्री फेअर आणि ट्रान्सपरंट निवडणुका घेणं. परंतु तुम्ही जर बघितलं असेल की ह्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच महाविकास आघाडीचे लोक जाऊन निवडणूक आयोगाला भेटले होते. राज्य निवडणूक आयोगाला त्यांनी सांगितलेलं होतं की या ठिकाणी ज्या मतदार याद्या आहेत त्या शुद्ध करा, त्याच्यामध्ये बोगस मतदार आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार होत आहेत. आणि ही जी यादी आहे जी विधानसभेच्या निवडणुकीला 2024 वापरली गेली ती तुम्ही वापरू नका. दुसरी यादी तुम्ही तयार करा की जी योग्य आहे आणि त्याचप्रमाणे EVMवर तुम्ही मतदान घेऊ नका. आणि जर EVMवर घेत असाल तर ते आम्हाला त्याचं डेमो द्या आणि नक्की त्या EVMची रचना काय आहे ती सुद्धा लोकांना एकदा समजू द्या. परंतु ह्या कोणत्याही गोष्टी त्यांनी मान्य केल्या नाहीत. म्हणजे ज्या ठिकाणी डबल इंजिनचं सरकार आहे त्या ठिकाणी जो केंद्राचा निर्णय येतोय
तो मान्य केला जातोय आणि ज्या ठिकाणी विरोधी पक्षाचं राज्यामध्ये सरकार आहे त्या मात्र ठिकाणी मात्र जे विरोधी पक्षाचे सरकार आहेत ते मात्र म्हणतात की हा आमचा अधिकार आहे, आमच्या अधिकारावर तुम्हाला आम्ही गदा करू देणार नाही. म्हणजे थोडक्यामध्ये जे काही केंद्राच्या आणि लोकसभेच्या आणि विधानसभेच्या ह्या ज्या दोन निवडणुका आहेत ती घेण्याची जबाबदारी हे केंद्रीय निवडणूक आयोगाची आहे. परंतु घटना दुरुस्ती करून 73 आणि 74वी घटना दुरुस्ती ज्यावेळेस झाली त्यावेळी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना घटनात्मक दर्जा दिलेला आहे आणि राज्य निवडणूक आयोगाला घटनात्मक दर्जा दिलेला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग हा स्वतःची यादी बनवू शकतो आणि त्याचप्रमाणे EVMवर मतदान घ्यायचं की नाही हा सुद्धा ठरवण्याचा अधिकार हा राज्य निवडणूक आयोगाला आहे. परंतु राज्य निवडणूक आयोगाने हे दोन्ही अधिकार सरेंडर केलेत का काय असा प्रश्न आहे. कारण पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, तेलंगणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, परंतु त्या ठिकाणी त्यांनी सरळ EVM वापरायला त्यांनी मनाई केली आणि त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या आणि त्यावेळेमध्ये हा जो सत्ताधारी पक्ष संपूर्ण देशामध्ये जिंकतोय तो त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर मात्र हरला. हीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुद्धा मरकटवाडीमध्ये आपण जर बघितलं असेल तर त्या ठिकाणी त्या लोकांनी ज्यावेळेस सांगितलं की आम्हाला हे चेक करायचं आहे की आमची मतं नक्की कुठं गेली, ते तर काय निवडणूक घेत नव्हते, त्यांना फक्त त्यांच्या मतांची फक्त एक तपासणी करायची होती की आमच्या गावामध्ये नक्की कोणाला किती मतदान पडलं हे त्यांना पाहायचं होतं. परंतु त्या ठिकाणी पोलीस लावले गेले आणि त्या ठिकाणी गुन्हे दाखल करून त्या लोकांना एक प्रकारे आरोपी ठरवण्याचा प्रयत्न केला. हीच परिस्थिती संपूर्ण राज्यामध्ये आता सुरू झालेली आहे. म्हणून शासन आणि प्रशासन हे काय काम करते किंवा हा जो निवडणूक आयोग आहे, राज्य निवडणूक आयोग आहे, हा नक्की काय काम करतोय ह्याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. ज्या प्रकारे ह्या याद्या साफ न करता किंवा EVM वापरून ह्या निवडणुका घेण्याचा राज्य सरकारने रेटलं आणि अशाच प्रकारे आता ज्या पण काही बिनविरोध निवडणुका होत आहेत त्याच्यावर राज्य निवडणूक आयोग काय बोलत नाही किंवा जे काही भ्रष्ट प्रॅक्टिसेस, करप्ट प्रॅक्टिसेस ज्या निवडणुकामध्ये होत आहेत, पैशाचं वाटप होतं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आमिष दाखवले जात आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी अशा घडत आहेत, परंतु त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोग काही काम करताना दिसत नाही आणि हीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे हा जो पॅटर्न आहे ना, पहिला पॅटर्न आहे की त्या ठिकाणी असं करायचं की ज्याप्रमाणे ही जी निवडणूक आहे हीच पूर्ण भ्रष्ट, निवडणुकीची प्रक्रिया हीच भ्रष्ट करून टाकायची. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे की लोकांना निवडून येण्याचा जो काही पर्याय आहे किंवा निवडणूक ज्याला म्हणतात ती होऊ द्यायची नाही, बिनविरोध निवडणुका लावायच्या. त्यानंतर आपण जे सत्तेमध्ये एकत्र बसलेलो आहोत आपणच एकमेकांच्या विरुद्ध लढायचं आणि सत्ताधारी आणि विरोधी पक्षाची जागा आपणच घ्यायची. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सत्ताधारी जे लोक आहेत त्यांचं ज्यासाठी जे शासन आणि प्रशासन, त्याच्यामध्ये निवडणूक आयोग आहे आणि त्याच्यामध्ये नंतर जिल्हास्तरीय जे काही लोक आहेत ते सर्व त्याच्यामध्ये सामील असल्यासारखं दिसतंय. आणि त्यामुळं काय झालं आहे की ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ही पारदर्शक राहिलेली नाही आणि निवडणूक मात्र फक्त घेतली जाते कारण निवडणूक जर घेतली नाही तर त्यांना सत्ता मिळणार नाही किंवा ती जी सत्ता बसलेली आहे लोक त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतात. आणि म्हणून या प्रकारचा आक्रोश आज लोकांमध्ये दिसतोय की 8-10 वर्षानंतर निवडणुका होत आहेत, परंतु जे निष्ठावान आहेत त्यांच्यावर मात्र संकट कोसळलेलं आहे आणि जे इकडून तिकडून उड्या मारून त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि सत्ताधारी पक्षामध्ये जाण्यासाठी जास्त झुंबड उडाली आहे आणि आक्रोश त्या ठिकाणी जास्त दिसतोय. कारण त्यांना एक प्रकारची खात्री असल्यासारखं झालं आहे की जर आम्ही या सत्ताधारी पक्षामध्ये गेलो आणि त्यांच्यात हे जे 3 जे महायुतीचे लोक आहेत त्यांच्यातल्या कोणत्याही पक्षात जरी आम्ही गेलो तरी निवडून येण्याची गॅरंटी ज्याला म्हणतात ना ती त्यांना मिळालेली आहे. आणि त्याच्यामुळं हे जे काही इच्छुक आहेत ते आक्रोश करतात का काय असा प्रश्न आता लोकांच्या पुढे निर्माण झालेला आहे. कारण हे तिन्ही पक्षामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर चांगले लोक येण्याच्या ऐवजी जे जेलमध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आरोप आहेत किंवा गुन्हेगार आहेत, क्रिमिनल आहेत, अशा सर्वांना त्या कोणत्या ना कोणत्या पक्षामधून उमेदवारी देण्यात दिलेली आहे आणि ते लोक निवडून येणार ह्याची सुद्धा गॅरंटी त्यांना दिली का काय असं सांगता येत नाही. कारण ज्याप्रमाणे ज्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे म्हटल्या की जी पूर्ण व्यवस्था आहे तीच त्यांच्यासाठी काम करत आहे असं स्पष्टपणाने विरोधी पक्ष आरोप लावतोय. आणि केंद्रापासून तर आता ह्या म्हणजे दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत एक प्रकारे सेंट्रलाइज पद्धतीने राहुल गांधी जे म्हणत होते की सेंट्रलाइज पद्धतीने ही पूर्ण निवडणुकीची वोट चोरी होत आहे, तेच मात्र
होताना दिसत आहे. आणि असं जर सुरू राहिलं तर निश्चितपणाने जे मतदार आहेत त्या मतदारांनी आता विचार केला पाहिजे की आम्ही ज्याला मत देतो त्याला ते जाते की नाही ह्याची आम्हाला गॅरंटी नाही. परंतु जे लोक सत्ताधारी पक्षाचे तिकीट मिळून निवडणुकीला उभे राहतील त्यांना मात्र गॅरंटी मिळालेली आहे की तुम्ही निवडून येताल. अशी जर परिस्थिती ह्या लोकशाहीमध्ये जर राहणार असेल तर निश्चितपणाने ही लोकशाही विरोधी आणि संविधान विरोधी अशा प्रकारची प्रक्रिया राज्यामध्ये किंवा देशामध्ये चालू आहे. आता ही थांबवणं हे फक्त लोकांच्या हातामध्ये आहे. लोकांनी आता हे विचार केला पाहिजे की अशा प्रकारे आमचा जो मतांचा अधिकार आहे, आमचा जो प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे, आमचा जो सरकार निवडण्याचा अधिकार आहे त्याच्यावर ह्या प्रकारे संघटितरित्या आक्रमण केलं जात आहे. आणि असे वेगवेगळे पॅटर्न आणि मॉडेलच्या रूपामध्ये आमची जी लोकशाही आहे किंवा आमची जी मतांची आहे ती लूट चालू झालेली आहे. आणि ही जी लूट आहे ही थांबली पाहिजे. यासाठी आता लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही या व्हिडिओवर तुमचे कमेंट करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.